नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 2026मध्ये 17 मे ते 15 जूनच्या दरम्यान येणारा हा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना आता सुरू होत आहे. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की हा महिना म्हणजे नेमका आहे तरी काय, आणि या महिन्यात लग्न का होत नाहीत, आईचा मानपान का करतात, लेक आणि जावयाला का बोलवतात, आणि जावयाला वाण देण्यामागचं खरं कारण काय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अधिक महिना म्हणजे काय. हिंदू पंचांग हे चंद्रावर आधारित असते. चंद्रवर्ष साधारण 354 दिवसांचे असते आणि सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते. म्हणजेच दोघांमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच हा अधिक मास असं म्हटलं जातं. आता यालाच पुरुषोत्तम मास, मलमास आणि धोंड्याचा महिना अशी वेगवेगळी नावं या महिन्याला दिली गेलेली आहेत. तर हा धोंड्याचा महिना का म्हणतात. पूर्वी लोक या महिन्यात मोठी शुभकार्ये करत नसत. लग्न, गृहप्रवेश, मुंज यांसारखे कार्यक्रम टाळले जात असत. त्यामुळे हा महिना रिकामा किंवा निष्क्रिय मानला जायचा. लोककथेनुसार या महिन्याला कोणी मान देत नव्हते. त्यामुळे भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले आणि तो पुरुषोत्तम मास असा झाला. महाराष्ट्रात मात्र प्रेमानं धोंड्याचा महिना असंच म्हटलं जातं. या महिन्यात शुभकार्ये का करत नाहीत. अधिक महिना हा सांसारिक सुखांपेक्षा भक्ती, जप, दान आणि साधनेसाठी मानला जातो. म्हणूनच या काळात लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंज यांसारखी शुभकार्ये हे टाळली जातात. पण पूजा, पारायण, दान, जप यांना खूप जास्त महत्त्व ह्या महिन्यात दिलं गेलेलं आहे. तर आईचा मानपान या महिन्यात का केला जातो. महाराष्ट्रात अधिक महिन्यामध्ये आईचा मान करण्याची सुंदर परंपरा आहे. लग्न झालेली मुलगी आपल्या आईला साडी, नारळ, फळे, मिठाई, हळदी कुंकू, ओटी भरून मानपान करते. यामागे अशी भावना आहे, आईने मुलीला वाढवलं, संसार शिकवला, तिच्यासाठी आयुष्य घातलं. म्हणूनच या पवित्र महिन्यात आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. काही ठिकाणी आईला घरी बोलवून ओटी भरतात, पाय धुतात आणि जेवण देखील घालतात. तर अशी ही सुंदर परंपरा फक्त अधिक महिन्यातच पाहायला मिळते. आईचा मानपान अवश्य करा. तर जावयाचा मान का करतात. अधिक महिन्यात लेक आणि जावयाला घरी बोलवण्याची परंपरा देखील खूप जुनी आहे. याला जावयाचं मानपान असं म्हणतात. जावयाला नवीन कपडे, फळे, दक्षिणा, तांदूळ, नारळ, मिठाई, केळी, धान्य असं वेगवेगळं वाण दिलं जातं. काही ठिकाणी सोन्याचा दागिना देखील जावयासाठी दिला जातो. तर 33 वस्तू देण्याची देखील परंपरा आहे. का, यामागे काय कारण आहे की 33च वस्तू का द्यायच्या. तर अधिक महिना हा साधारण 33 दिवसांचा असतो. ही परंपरा अहंकारासाठी नाही आहे, तर नातेसंबंध जपण्यासाठी आहे. तर या अधिक महिन्यात तुम्हाला काय काय करायचं आहे. तर या महिन्यात विशेषतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तर तुम्ही काय काय करू शकता. विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करू शकता, भगवद्गीतेचं वाचन करा, रामरक्षा पठण करा, दान धर्म करा, उपवास करा, एकादशीचं पालन करा, गरजूंना अन्नदान करा, तुळशीची पूजा नित्यनेमाने करा, सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही घालू शकता. या महिन्यात केलेली भक्ती ही अनेक पटीने फळ देत असते असं मानलं जातं. त्यामुळे हा अत्यंत पवित्र महिना, या महिन्यामध्ये तुम्ही विष्णूंची सेवा करायला हे अजिबात चुकवू नका. व्यवस्थितपणे विष्णूंची सेवा करा. तर या महिन्यात काय करू नये. अधिक महिन्यात वादविवाद टाळा, अपशब्द टाळा, कोणाचाही अपमान करू नका, अनावश्यक खर्च टाळा, शुभकार्याचे मुहूर्त टाळले जातात. या महिन्यामध्ये शुभकार्य होत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. हा महिना मन शुद्ध करण्यासाठीचाच आहे आणि तुम्हाला ते दान करायचं आहे. थोडंफार तरी विष्णूंची सेवा तुम्हाला करायची.
तर मंडळी, अधिक महिना म्हणजे फक्त शुभकार्य बंद असलेला महिना नाही आहे, तर हा भक्ती, दान, कुटुंबातील प्रेम आणि नात्यांचा सन्मान करण्याचा देखील पवित्र काळ आहे. आईचा मान, जावयाचा सन्मान आणि भगवान विष्णूंची भक्ती हाच या महिन्याचा खरा अर्थ आहे. तुमच्या घरी कोणती परंपरा पाळली जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर जय श्री हरी विष्णू आणि तुम्ही सेवा अवश्य करा. धन्यवाद.